मराठा आंदोलक विदुर लागडे पाटील आज आपल्या सोबत आहेत. थेट त्यांच्याशीच बोलूयात. लागडे पाटील काय सांगाल? मनोज जरांगे पाटील म्हणतायत की 58 ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्यानुसार मराठा समाज हा कुणबीमध्ये गेलेला आहे. कसं पाहता याकडे? 58 लाख नोंदी ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत. त्याच्यामध्ये 25 लाख नोंदी ह्या ऑलरेडी विदर्भातल्या आरक्षणात गेलेल्या मराठ्यांच्या आहे. पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात या सर्व मराठा ऑलरेडी आरक्षणात आहे. 58 लाख नोंदीचा आणि या आरक्षणाचा काही संबंध नाही. मराठवाड्यात फक्त 54,000 नोंदी सापडलेल्या आहे. 54,000 नोंदीचा आणि मनोज जरांगेचा तेवढाच संबंध आहे. 58 लाख नोंदीचा आणि मनोज जरांगेचा काही संबंध नाही. आणि जे मनोज जरांगेचे म्हणतात ना की हैदराबाद गॅझेटनुसार एकही प्रमाणपत्र निघत नाही. तिथं फक्त कुणबी आणि मराठ्यांची संख्या दाखवलेली आहे. तिथं व्यक्तिगत ह्या अमुक अमुक नावाची नोंद नाही. त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार एकही प्रमाणपत्र निघत नाही, निघू शकत नाही. ही पूर्ण फेक जोक आहे. कारण आम्हाला त्या गुलामीचं गॅझेट आमच्या मराठ्याला नको ते. कारण ते इतिहास जमा झालेले. गॅझेट कुठलंही असो, गॅझेट म्हणजे आरक्षण नसतं. त्यामुळे 58 लाख नोंदी हे फेक जोक आकडा आहे, हे एकदा समजून घ्या, असं माझा स्पष्ट आरोप आहे. तर अमोल खुन्नेंनी 1300 कोटीचा टेंडरचा आरोप जो आहे तो जरांगे पाटील यांच्यावर केलेला आहे. काय कसं पाहता याच्याकडे? हे बघा, माझ्याकडं 5 वर्क ऑर्डर आहे, शेड्यूल बी आहे, बॅगमध्ये इस्टिमेट आहे. माझ्याकडे बॅगमध्ये इस्टिमेट आहे, शेड्यूल बी आहे आणि वर्क ऑर्डर सुद्धा मी काढलेले 5 कामाचे. आता बाकीच्या कामाच्या मी माहिती अधिकारात त्या मिळालेले. कारण ज्या दिवशी अमोल खुनेने जो आरोप केला ते एकदम 100% योग्य आहे. कारण ज्या दिवशी रोहित दादा पवारांकडे मनोज जरांगे गेले होते, ती गाडी कोणाची होती? त्या गाडीत गुत्तेदारच होते. ते गुत्तेदार 1 वर्षापूर्वी का नव्हते? दीड वर्षापूर्वी का नव्हते? ते 2 सप्टेंबर पासूनच काय. त्याच्यामुळे त्यांनी जे 1300 कोटीचा आरोप केलेला आहे त्याच्या मी पूर्ण माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे, हे तुम्हाला दाखवू पण शकतो मी. हे अमोल खुनेने जो आरोप केला टेंडरचा ते 100% बरोबर आहे आणि त्यात मनोज जरांगे यांचा 10% वाटा आहे. सातारा आणि कोल्हापूर गॅझेट विषयी मनोज जरांगे पाटीलनी कोल्हापूर या ठिकाणी भेट घेतलेली आहे शाहू महाराजांची. काय सांगाल? काय झालं त्यात? हे बघा, सातारा गॅझेट असो, कोल्हापूर गॅझेट असो, बॉम्बे गव्हर्नमेंट असो, औंध असो, पुणे असो, हे कुठल्याही गॅझेटनं आरक्षण मिळत नसतं. मनोज जरांगे हे म्हणले की सातारा गॅझेटमध्ये 14 लाख नोंदी आहेत. माझा मनोज जरांगेने एक प्रश्न आहे, मनोज जरांगेने 14 नोंदी दाखवा. 14 लाख सोडाव, फक्त 14 नोंदी दाखवणीस त्या मला मनोज जरांगेने. त्याच्यामुळं या नोंदी आहे ना, कुणबीची संख्या आहे त्याच्यामध्ये, मराठ्यांची संख्या आहे, धनगर समाजाची संख्या आहे, जातीय संख्या आहे त्याच्यामुळे कुठलीही व्यक्तिगत नोंद नाही त्या सातारा गॅझेटमध्ये. कोल्हापूर गॅझेटमध्ये बी कुठल्याही व्यक्तिगत नोंदी नाही. या गॅझेट म्हणजे काही आरक्षण नसतं. विनाकारण समाजाला झुलून आपलं काही कसले आकडे फेकायचे आणि समाजाला भोळ्या भाबड्या समाजाला विनाकारण आपलं वेटीस धरायचं. अहो, तिथं रोहित पवाराकडे गेले बघा तुम्ही, तिथं पण काय जे घुसुघुसू माराची भाषा होती कुठे गेली? कर्जमाफी तुम्ही घुसुघुसू माराची भाषा का नाही केली? तिथं रोहित दादा पवारांना तुम्ही तुमच्या अक्कल पाजरायला लागले की तुम्ही पवार साहेबांनी मोदी साहेबाला फोन केला होऊन जातं, कर्जमाफीच होऊन जाते. अहो, तुम्ही 10 उपोषण गेले, तुम्ही मोदी साहेबाला फोन करायला लावायचा ना. रोहित दादाला म्हणायचं तुम्ही लावा पवार साहेबाला फोन, द्या आमच्या मराठ्याला आरक्षण. म्हणजे हे पूर्ण फेक जो आकडा आहे. त्याच्यामुळं आमच्या मराठ्याला EWS हे महत्वाचं आरक्षण आहे. कारण EWS हे सुप्रीम कोर्टात चॅलेंज होऊन ऍक्सेप्ट झालेलं आरक्षण आहे. त्याच्यामध्ये 85% फायदा म्हणजे मराठा समाजाने घेतलेला आहे. आता बीड जिल्ह्याची मेरिटची लिस्ट ओपनची 140, ओबीसीची 139 आणि EWSचे 132. काय वाटत असं त्या पोराला, कसा जीव तुळतुळ कसं करीत असन. आता या ओपनच्या जातीमध्ये ब्राह्मण, मारवाडी, जैन हे क्रिमिलियर मध्ये बसत नाही आणि पुन्हा हे ह्या क्लास 3-4च्या नोकऱ्याच्या नादी लागत नाही. ते त्यांचं खाजगीकरणात लक्ष आहे. त्याच्यामुळे याचा फायदा सर्वात जास्त हे आरक्षण कोणाला दिलं असं EWSचं, तर मनोज जरांगेंनी जे मराठ्याच्या 85% वाटाचं जे आरक्षण होतं 8%तून ते मुसलमानाच्या घशात घातलं. म्हणजे मुसलमानाला त्यांनी आरक्षण दिलं आणि पुन्हा म्हणतात मुसलमानासाठी पुन्हा डबल आरक्षणासाठी लढणारे. तुम्ही मराठ्याच्याच घशातलं घातलं आरक्षण ते. अहो, मला सांगा, 14,000च्या वर व्हॅलिड प्रमाणपत्र नाही मराठवाड्यामध्ये, 14,000च्या वर. अहो, 1967 पूर्वीची ज्यांची वंशावळ जुळती का त्यांनाच प्रमाणपत्र भेटणार आहे. मी मराठा बांधवांना एक विनंती करतो, त्यांनाच प्रमाणपत्र भेटणार आहे. ज्यांच्या नोंदी नाही त्यांना कुठलंही आरक्षण मिळणार नाही आणि ते टिकणार नाही. मंगेश सासाने सारखे हे जे आहेत का, काय म्हणते त्याला, वरपाळणारे जे नेते ओबीसीचे, त्यांनी कालच ते सिद्ध करून दिलंय. त्याच्यामुळं तुम्ही या मनोज जरांगेच्या कुणबीकरणाच्या नादी लागू नका. कुणबीकरणात विदर्भात कुणबी सर्टिफिकेट नाही का हो? तिथं का मागास आहे मराठा समाज विदर्भातला? का तिथं आत्महत्या आहे विदर्भामध्ये? यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या आहे. भारतातल्या सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तिथं कुणबी सर्टिफिकेट आहे. तिथं त्या कुणबी ज्याच्या घरात कुणबी सर्टिफिकेट तिथं सुद्धा आत्महत्या आहे. तिथं सुद्धा मागास आहे मराठा समाज.
हा म्हणजे आत्मा सर्टिफिकेट मिळालं म्हणजे सर्व झालं का? आज पाऊस पडणार, शेतकरी परेशान आहे, भयान आहे शेतकरी. त्याच्यामुळं ह्या कुणबीकरणातून काही फायदा नाही. हे जे ईडब्ल्यूएस हे पूर्ववत लागू करण्यात यावं आणि पुन्हा वाढून देण्यात यावं 5% 10%, हीच मागणी रास्त आहे. आणि त्याच्यात पुन्हा शैक्षणिक सवलती असतील किंवा जे मोठमोठ्याले हे असतील काय म्हणते त्याला वैद्यकीय हे त्याला MBBS वगैरे उच्च शिक्षण वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये सवलती लागू करण्यात यावी अशी मागणी करायची ना, सरळ सरळ. अहो ईडब्ल्यूएस मध्ये बाहेरच्या कोणत्या राज्यात आंदोलन चालू आहे मला सांगा बरं तुम्ही. बाहेरच्या राज्यात सुद्धा मराठी आहेत, ज्याच्या पाटीदार असतील, गुज्जर असतील, राजपूत असतील, जेवढे जेवढे बाहेरचे शिंदे असतील, त्या प्रत्येकानं ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झाल्यापासून या आरक्षण आंदोलनाच्या नादी लागलेले नाहीत. त्यांना ईडब्ल्यूएसचा फायदा होतोय, घेतेत आणि घेतलाय त्यांनी सुद्धा. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस हे महत्वाचं आरक्षण आहे. कारण 376 जाती या ओबीसीच्या आहे. या 376 जातीला 19% जर आरक्षण असेल तर मराठा समाज जर त्या 376 जातीमध्ये घुसला समजा, तर 2% सुद्धा आपल्या मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही. 2%, 1.5% सुद्धा, एक लक्षात घ्या. हेच ओबीसी आरक्षण जर 1994च्या काळात मिळालं असतं तर आतापर्यंत समाज खूप काही भरपूर काही नोकऱ्यामध्ये समावेश झाला असता. ऑलरेडी नोकऱ्या 3% आहे महाराष्ट्रात आणि भारतात, 3%. आणि 3% नोकऱ्यामध्ये पूर्ण SC, ST, VGNT, OBC सर्व आले त्याच्यामध्ये, त्या 3% त्या संख्येनुसार. त्याच्यामुळं कुणबीकरणाच्या नादी न लागता ईडब्ल्यूएस कसं पदरात पाडून घेता येईल हे कारण आमच्या कमीत कमी 200-300 मुलं ईडब्ल्यूएस रडत येते आमच्यापाशी. मला कमीत कमी 10-15 फोन येतात, ते बी रेकॉर्डिंग मला टाका वाटतं, पण टाका वाटत नाही. कारण ते म्हणले आम्हाला आमचं गोपनीयता आहे, तुम्ही फक्त लढा म्हणे, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही आता जो आरोप केलेला आहे की जे गॅझेट आहे ते आरक्षण नाही असं तुम्ही आरोप केलेला आहे, नेमकं का असं का वाटतं तुम्हाला? हे बघा, त्या गॅझेटमध्ये भौगोलिक नोंदी आहे, जंगल किती आहे, प्राणी किती होते, त्याच्यात डोंगर किती होते, त्याच्यात कुणबीची संख्या किती होती, बौद्ध बांधवाची संख्या किती होती, मातंग बांधवाची संख्या किती होती, धनगर बांधवाची, मुस्लिम बांधवाची, हे संख्या आहे त्याच्यामध्ये, व्यक्तिगत नोंदी नाही. त्याच्यामुळं हे गॅझेट हैदराबाद असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, औंध असेल, पुणे असेल किंवा आणखीन काय असेल ते गॅझेट आहे ना, गॅझेट म्हणजे आरक्षण नाही. आणि हे जे हैदराबाद गॅझेट जे म्हणतात ना, तर त्याचे सुद्धा अजून SOP जाहीर नाही. हैदराबाद कार्यपद्धती निश्चित नाही त्याच्यावली. त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार एकही प्रमाणपत्र निघालं नाही, निघत नाही, निघणार नाही. गॅझेट म्हणजे आरक्षण नाही. मग ते सातारा, कोल्हापूर, औंध कुठलंही असू द्या आणि हैदराबाद बी असू द्या. अगदीच आपण पाहिलं तर कुठेतरी जे गॅझेट आहे ते कुठेतरी आरक्षण नाहीये. तर एकंदरीत आपण पाहिलं तर जे ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे ते कुठेतरी पदरात पाडून घ्यावं असं काहीसं मत आता हे विदुर पाटील यांनी मत व्यक्त केल्याचं आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अजय गाढे, LS मराठी, जालना.